ह्या सारणाची आपल्याला अशी छोटीशी गोळी करून या वरच्या पारीमध्ये भरायची आणि ती वरच्या म्हणजे आपण जे हे करतो बंद करतो त्या साईडने आपल्याला लाटायची. ठीक आहे. म्हणजे लाटायची पण एक पद्धत आहे, परत तळायची पण एक पद्धत आहे आणि अगदी अलगदपणे ती लाटायची. थोडीशी जाडसर लाटायची, अलगद लाटायची. कधी तुमचा पदार्थ कुठला फसलाय का हो सीमाजी? हो, तळताना उलट्या साईडनी घालायची. बर, वाह, छान टंब फुगली की हो. हो, फुगायलाच पाहिजे ती. तिला धाकच तुमचा एवढा आहे. याच्या बरोबर ना असं छान तोंडी लावायला लिंबाचं लोणचं असेल तर काय मजा येईल ना. हो, खूप छान. आपली सजुरी झाली. थोडी खरपूस नको का होऊ द्यायला? नाही, जास्त खरपूस नाही, कारण मोहन आणि हे आहे त्यामुळे ती अशी. आणि काय म्हणतात, गुळ आपण पाकातला गुळ हे केलाय त्यामुळे ती अजून आतमध्ये शिजणार. वाह, काय छान टंब फुगली सजुरी. हो. माझा एक पदार्थ फसला होता. कुठला? तो म्हणजे मला लहानपणापासूनच पदार्थ करायची आवड होती आणि सगळ्या लहान मुलांना आपल्याला केक खायला पण आवडायचा आणि करायला पण आवडायचा. तर मी अशी 9वी-10वीतच असेल तर आमच्या शेजारी एक काकू होत्या राहणाऱ्या, त्या केक खूप करायच्या. मग मी त्यांना विचारलं, काकू केक कसा करायचा असं तसं. तर त्या काकूंनी मला सांगितलं असं असं प्रमाण आणि हे. तर त्यावेळेस असं कंडेन्स मिल्क, त्याच्यात साखर असती असं काही डोक्यात नव्हतं आणि मी तो केक करायला घेतला. त्यांनी मला सांगितलं होतं असं असं कंडेन्स मिल्क घालायचं असं आणि एवढी 2 टेबलस्पून साखर. ते टेबलस्पून आणि ते पण मला काही एवढं कळत नव्हतं आणि मला वाटलं काकूंनी काहीतरी मला चुकीचं सांगितलंय. 2 टेबलस्पून एवढ्या केकला कशी साखर जास्त लागणार. मी 2 कप साखर घातली. अरे रे 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 रे. त्यामुळे केक माझा जेव्हा बेक करायला ठेवला तर तो साखरेचा पाक असा खतखत खतखत असा उकळायला लागला. मी घाबरले आणि बंद केला, म्हणजे तो केकचा जो जुना थांबवली आणि मग सुचेना मला काही आणि थंड केलं आणि त्याच्यात गव्हाचं पीठ घातलं. जवळजवळ 1 डब्बा भरून शंकरपाळ्या झाल्या त्याच्या. पुढचे 8 दिवस आम्ही शंकरपाळ्या खातो. करायला गेले केक आणि झाले शंकरपाळ्या झाले. वा, राळ्याच्या पिठाची साजोरी किती छान निगुतीनी, नजाकतीनी आणि टंब फुगलेली आहे. आणि गुळाची असल्यामुळे ती गोड तर आहेच, शिवाय आपण गुळ छान त्याचा पाक केला होता त्यामुळे खमंगही असेल. पीठ मळताना मोहन घातलं होतं त्यामुळे कुरकुरीतही आहे आणि फार छान सुबक झालेली आहे. सोबतीला लिंबाचं लोणचं घ्या किंवा काही नाही घेतलं तरी चालेल. मला असं वाटतं सकाळचा चहा घेताना आपल्याला सकाळी गोड खाल्लं तर चालतं आणि त्यात ते असं पौष्टिक असेल तर फारच सुंदर. सकाळच्या चहा बरोबर जर तुम्ही 3-4 सजुऱ्या खाल्ल्या तर पोट छान पौष्टिक पदार्थांनी भरेल आणि तुम्हाला उत्साह मिळेल, एनर्जी मिळेल. बरोबर. वा, खूप गरम आहे. मस्त.